नमस्कार. ॲज अ क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट मला माझे डायबेटिक पेशंट्स नेहमी एक क्वेश्चन विचारतात की मृणालिनी, मी चहामध्ये ना अजिबात साखर घेत नाही, मी फक्त गूळ ॲड करतो, चालेल ना? किंवा मी बेकरी प्रॉडक्ट्समध्ये केक किंवा क्रीम बिस्किट्स असले काही शुगरी प्रॉडक्ट्स खात नाही, मी फक्त खारी बिस्किटं खातो किंवा टोस्ट घेतो, याच्यामध्ये कुठे साखर असते, हे चालेल ना? वेल, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डायबेटिक पेशंट्स म्हणजेच मधुमेहींनी कोणते पदार्थ हे स्ट्रिक्टली अवॉइड करायला पाहिजेत, कोणते पदार्थ हे टाळायलाच हवेत. सर्वात आधी बघूया शुगर अँड शुगर रिप्लेसमेंट, म्हणजे साखर आणि साखरेऐवजी वापरले जाणारे गोड पदार्थ. जेव्हा आपली साखर बंद होते त्यावेळेस आपण ऑप्शन शोधू लागतो, पर्याय शोधू लागतो की त्याच्याऐवजी काय खाऊ. मग आपल्याला नॅचरल जे फूड प्रॉडक्ट्स आहेत ते आपण बघतो, जॅगरी अँड हनी म्हणजेच गूळ आणि मध. तर या दोन्ही स्वीट फूड्समध्ये म्हणजेच गुळामध्ये आणि मधामध्ये कॅलरीज तर असतातच, कार्ब्स पण असतात, बट या दोन्हीमध्ये न्यूट्रिएंट्स असतात, म्हणजेच काही पोषक तत्वही असतात. बट अनफॉर्च्युनेटली जेव्हा एखादी डायबेटिक पेशंट गूळ किंवा मध कन्झ्युम करते, गूळ किंवा मध खाते, त्यावेळेस आपल्या ब्लड शुगर लेवल्समध्ये तोच इफेक्ट होतो जसा इफेक्ट साखर खाल्ल्यावरती होतो. येस, ब्लड शुगर लेवल्स तेवढ्याच फास्ट वाढतात जेवढं आपण साखर खाल्ल्यावरती वाढतात. सो इट इज अ मिथ, म्हणजे हा एक गैरसमज आहे की मधुमेही व्यक्ती साखरेऐवजी गूळ किंवा मध वापरू शकतात. नाही, ऑन अ डेली बेसिस रोजच्या रोज तुम्ही हे पदार्थ खाऊ शकत नाही. आता येऊयात आर्टिफिशियल स्वीटनर्सकडे. आपल्याला मार्केटमध्ये भरपूर स्वीटनर्स दिसतात जे क्लेम करतात की याच्याने ब्लड शुगर लेवल वाढत नाही, ह्याच्यामध्ये कॅलरीज कमी असतात, कार्ब्स नसतात. वेल, ऑफकोर्स त्याच्याने आपल्या ब्लड शुगर लेवल्स वाढत नाहीत. या स्वीटनर्समध्ये काही आर्टिफिशियल स्वीटनर्स असतात ज्याच्यामध्ये आस्पर्टेम असतं किंवा सुक्रोलोज असतो, आणि किंवा काही नॅचरल स्वीटनर्स असतात ज्याच्यामध्ये नॅचरल स्वीट प्रॉडक्ट्स यूज करून त्याला एक गोडवा आणला जातो. याच्यामध्ये स्टीवियाचे स्वीटनर्स असतात किंवा मंक फ्रूट स्वीटनर्स असतात. येस, हे स्वीटनर्स जे आहेत ते आपण यूज करू शकतो, बट अनफॉर्च्युनेटली याच्यामध्येही एक ट्विस्ट आहे. काही मेडिकल स्टडीज या बाबतीत झालेल्या आहेत आणि त्याच्यातून असे कन्क्लुजन्स आले आहेत की हे जे स्वीटनर्स आहेत, आर्टिफिशियल स्वीटनर्स, नॅचरल स्वीटनर्स जे आहेत, ते जेव्हा आपण डेली बेसिसवरती कन्झ्युम करतो, रोजच्या रोज घेतो, त्यावेळेस आपल्याला त्याची खूप सवय होते आणि आपली स्वीटची जी क्रेविंग आहे, गोड खाण्याची जी इच्छा आहे, ती अजून वाढते आणि याची आपल्याला सवय लागू शकते. सो मी तर माझ्या पेशंट्सना असंच ॲडवाईज करते की हे स्वीटनर्स पण तुम्ही जे आहे ते अवॉइड करा. कधीतरी गूळ, कधीतरी मध खाणं इज ओके, बट डेली बेसिसवरती गूळ, मध किंवा जे हे आर्टिफिशियल स्वीटनर्स आहेत ते आपण कन्झ्युम न केलेलेच बरे. नेक्स्ट कम्स स्टार्ची व्हेजिटेबल्स, म्हणजेच काय, पिष्टमय भाज्या. पिष्टमय भाज्या या कॅटेगरीमध्ये काय काय येतं? वेल, बटाटे, रताळे, टॅपियोका म्हणजेच साबुदाणा. साबुदाण्याचंही सुरुवातीला कंद असतं, त्याला कसावा किंवा टॅपियोका म्हणतात, आणि मग त्या कंदापासून आपल्याला साबुदाणे मिळतात. हे आपण अवॉइड करायलाच हवं. मान्य आहे की बटाट्यामध्ये, रताळ्यांमध्ये किंवा साबुदाण्यामध्ये, कसावामध्ये आपल्याला काही न्यूट्रिएंट्स मिळतात आणि हे गोडही नसतात. खूप जणांचा असा गैरसमज असतो की हे गोड नाही तर मी का नाही खाऊ शकत. वेल, जेव्हा आपण या गोष्टी खातो, साबुदाणा, बटाटा, रताळे, त्यावेळेस होतं काय, हे खूप पटकन डायजेस्ट होतात आणि पटकन डायजेस्ट झाले की आपल्या रक्तातली साखर जी आहे ती खूप एकदम वाढते, खूप पटकन वाढते, आणि त्यामुळे हे वाढलेले ब्लड शुगर लेवल्स डायबेटिक पेशंट्ससाठी अगदी योग्य नाही आहेत. सो आपण ह्या गोष्टी ऑन अ रेग्युलर बेसिस तर अवॉइडच करायला हवेत. कधीतरी एखाद वेळेस साबुदाणा खाणं, कधीतरी बटाटा खाणं, कधीतरी इज ओके, बट साबुदाणा, बटाटा, रताळे हे अशा ज्या पिष्टमय भाज्या आहेत त्या तुम्ही रेग्युलरली अवॉइडच करायला हवेत. नेक्स्ट कॅटेगरी आहे फ्रूट ज्युसेस अँड कोल्ड ड्रिंक्स, म्हणजेच काय, फळांचे रस आणि शीतपेय. वेल, आता फळांचे रस हे तर न्यूट्रिटिव्ह असतात, त्यांच्यामध्ये भरपूर आपल्याला व्हायटमिन्स वगैरे मिळतात, मग का अवॉइड करायचे? येस, फ्रूट ज्युसेस हे न्यूट्रिटिव्ह असतात, बट इथेही एक कॅच आहे. ज्या वेळेस आपण फ्रूट ज्यूस एक्स्ट्रॅक्ट करत असतो, फळांमधून त्यांचा ज्यूस काढत असतो, त्यावेळेस जो चोथा आहे, फायबर आहे, तंतुमय पदार्थ जे आहेत ते आपण काढून टाकतो आणि फक्त त्याच्यामध्ये लिक्विड असतं ज्याच्यामध्ये फ्रुक्टोज नावाची साखर असते. कुठल्याही फळामध्ये फ्रुक्टोज नावाची साखर असते. सो जरी तुम्ही त्याच्यामध्ये वरतून साखर ॲड नाही केली तरी त्याची स्वतःची साखर त्या ज्यूसमध्ये आहे, फ्रुक्टोज नावाची. आणि पुन्हा काहीही तंतुमय पदार्थ नसल्यामुळे ते जेव्हा आपण पितो
आपण पटकन ते डायजेस्ट होतं आणि पुन्हा पटकन ब्लड शुगर स्पाइक होते, पटकन वाढते. त्यामुळे फ्रूट ज्यूस घेणं हे ॲडवायजेबल नाही. कुठल्याही डायबेटिक पेशंटसाठी कोणताही फ्रूट ज्यूस घेणं, तो त्याच्यामध्ये वरतून साखर जरी नाही तुम्ही ॲड केली तरीही तुम्ही तो फ्रूट ज्यूस घ्यायचा नाहीये. येस, तुम्ही अख्खं फळ खाऊ शकता, पूर्ण अख्खच्या अख्खं होल फ्रूट खाऊ शकता, बट फ्रूट ज्यूस तुम्ही अवॉइड करायला हवं. आता येऊयात कोल्ड्रिंक्सकडे. आता तुम्ही म्हणाला तर हे तर कॉमन सेन्स आहे, कोल्ड्रिंक्स घ्यायचे नाहीत का, तर त्याच्यामध्ये शुगर असते. येस, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कोल्ड्रिंक्समध्ये, शीतपेयांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये साखर असते. बट होतं काय, कधी कधी जे सिनियर पेशंट्स आहेत, जे डायबेटिक आहेत, कधीतरी त्यांना डायजेस्टिव्ह इश्यूज असतात. म्हणजे कधी त्यांची पचनक्रिया जी आहे ती थोडीशी मंदावलेली असते, तर त्यांना डायजेशनचे इश्यूज होतात, कधी ब्लोटिंग होतं, पोट जड झाल्यासारखं होतं, गॅसेस होतात. सो अशा वेळेस त्यांना कोल्ड्रिंक्स हा एक योग्य पर्याय वाटतो की त्याच्याने थोडासा सोडा असल्यामुळे, कार्बोनेटेड असल्यामुळे थोडंसं माझं ब्लोटिंग कमी होईल किंवा जे पोट जड झालेलं आहे ते कमी होईल. अशाच समजामुळे काही सिनियर सिटिझन्स मी पाहिलेलं आहे ते कोल्ड्रिंक्स घेतात आणि तेही खूप रेग्युलर बेसिसवरती. बट अनफॉर्च्युनेटली हे कोल्ड्रिंक्स घेतल्यावरती जरी त्यांना पोटाला बरं वाटत असेल तरीही त्यांची ब्लड शुगर लेवल खूप पटकन वाढते. आणि हे रेग्युलर बेसिसवरती घेतल्यामुळे सतत ब्लड शुगर लेवल्स जे आहेत ते हाय राहतात. सो जे सिनियर सिटिझन्स आहेत, जे डायबेटिक आहेत, ज्यांना असं वाटतं की कोल्ड्रिंक घेतल्यामुळे मला पोटाचा त्रास जो आहे तो थोडा कमी होईल, त्यांनी प्लीज ह्या गोष्टी अवॉइड करायला हवेत. त्यांना जर पोटाचे त्रास असतील, विकार असतील, तर इतर गोष्टी ज्या पाचक गोष्टी आहेत त्या घ्याव्यात. बट कोल्ड्रिंक्स इज अ स्ट्रिक्ट नो नो. मधुमेहींनी टाळायलाच हवी अशी पुढील फूड कॅटेगरी आहे बेकरी प्रॉडक्ट्स. येस, बेकरी आयटम्स. खूप वेळा असं होतं की माझे पेशंट्स म्हणतात, अगं मी केक वगैरे काही खात नाही किंवा जे क्रीम बिस्किट्स असतात ते मी काही खात नाही, मी ना फक्त टोस्ट खातो किंवा मी ना फक्त खारी बिस्किटं खाते, याच्याने तर ब्लड शुगर वाढत नाही ना, ते खाल्लं तर चालून जाईल. वेल, हेही पदार्थ तेवढेच ब्लड शुगर रेज करतात जेवढे इतर गोड बेकरी प्रॉडक्ट्स तुमची ब्लड शुगर रेज करतात. मोस्टली बेकरी प्रॉडक्ट्स बनवताना यूज केलं जातात फाईन फ्लोअर, म्हणजेच काय, मैदा. आणि मैदा जो आहे तो आपल्याला माहिती आहे सिम्पल कार्बमध्ये असतो आणि तो खाल्ला की पटकन डायजेस्ट होतो आणि त्याच्याने ब्लड शुगर खूप लवकर वाढते. आणि या काही जे बेकरी आयटम्स आहेत, जसं आपण म्हणतो टोस्ट, खारी किंवा खारी बिस्किटं, याच्यामध्ये जरी आपल्याला टेस्ट येत नसेल शुगरचा, साखरेचा जरी आपल्याला चव येत नसेल, तरीही ते बनवताना त्याच्यामध्ये साखरेचा उपयोग केला जातो. येस, थोड्याफार प्रमाणामध्ये शुगर जी आहे ते यूज केली जाते बेकरी प्रॉडक्ट्स बनवताना. आणि तिसरी गोष्ट बेकरी प्रॉडक्ट्सबद्दल आहे ती म्हणजे बेकरी प्रॉडक्ट्स बनवताना तैलीय पदार्थ वापरले जातात, म्हणजेच काही फॅट्स यूज केले जातात. एक्झाम्पल मार्गरीन. सो हे जे तैलीय पदार्थ आहेत जे बेकरी प्रॉडक्ट्समध्ये यूज केले जातात ते आपल्या हेल्थसाठी चांगले नसतात. ते मोस्टली ट्रान्स फॅट असतात, बॅड फॅट्स ज्याला आपण म्हणतो. असे तैलीय पदार्थ जे आपल्या शरीरासाठी अगदीच घातक आहेत ते बेकरी प्रॉडक्ट्समध्ये यूज केले जातात. सो मैदा, देन हिडन शुगर म्हणजेच लपलेली साखर आणि हे फॅट्स जे तैलीय पदार्थ आहेत हे तिन्हीही आपल्या बॉडीसाठी योग्य नाहीत. एकतर ब्लड शुगर लेवल मैद्याने, साखरेने वाढतेच आणि प्लस हे जे ट्रान्स फॅट्स आहेत ते तर आपल्यासाठी हार्मफुल आहेतच. त्यामुळे बेकरी प्रॉडक्ट्स जरी ते गोड नसले, जरी तुम्ही टोस्ट, खारी बिस्किटं, बन्स किंवा ब्रेड खात असाल तरीही ते घेऊ नका. त्यावेळी मग काही डायबेटिक पेशंट्स असं म्हणतील की आम्ही काही खायचंच नाही का बेकरी प्रॉडक्ट्स. येस, याला एक ऑप्शन आहे ते म्हणजे मल्टीग्रेन. मल्टीग्रेन म्हणजे याच्यामध्ये एकापेक्षा जास्त धान्य यूज करून मैदा खूप कमी यूज केला जातो आणि दुसरे धान्याची पिठं जी आहे ती यूज केली जातात आणि याच्याने ब्रेड किंवा बिस्किट्स असे प्रॉडक्ट्स बनवले जातात. बट तरीही ते किती हेल्दी आहेत किंवा त्याच्यामध्ये किती कार्बोहायड्रेट्स, किती कॅलरीज आहेत, हा थोडासा डिस्कशनचा टॉपिक असू शकतो, वादाचा विषय असू शकतो. वेल, तरीही तुम्हाला जर वाटलंच की नाही मला ब्रेड खायचंच आहे, बिस्किट्स खायचेच आहे, तर तुम्ही घरी मल्टीग्रेन ब्रेड किंवा बिस्किट्स हे बनवण्याचा प्रयत्न करू शकता. पुढची फूड कॅटेगरी आहे ड्राईड फ्रूट्स ऑर कॅन्ड फ्रूट्स, म्हणजेच काय, वाळवलेली फळं किंवा जी साठवलेली फळं आहेत ती. तर आता याचे एक्झाम्पल्स मी देते. ड्राईड फ्रूट्स किंवा वाळवलेल्या फळांमध्ये काय येतं, फर्स्ट ऑफ ऑल मनुके, देन अंजीर जे सुके अंजीर असतात, देन खारीक, खजूर किंवा जर्दाळू,
ह्या ज्या गोष्टी आहेत त्या फळांना वाळवून मिळतात आपल्याला, म्हणजे त्यांना अगदी सन ड्राय केलं जातं, उन्हामध्ये वाळवलं जातं आणि मग ह्या आपल्याला ड्राईड फ्रूट्स वाळवलेली फळं मिळतात. या वाळवलेल्या फळांमध्ये ऑफकोर्स न्यूट्रिएंट्स असतात, बट याच्यामध्ये साखर जी आहे ती अगदी कॉन्सन्ट्रेटेड असते, म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये साखर असते. होतं काय, हे जे फूड आयटम्स आता मी मेन्शन केले ते बरेच टेस्टी असतात, त्यामुळे एका वेळेला ते खूप जास्त खाल्ले जाऊ शकतात. कधी कधी कंट्रोल राहत नाही व्यक्तीचा की किती खावं. सो हे जे ड्राईड फ्रूट्स आहेत ते खाल्ल्यामुळे साखर तर जास्त प्रमाणात असतेच, त्यामुळे खूप पटकन ब्लड शुगर वाढणारच डायबेटिक पेशंट्सची. त्यामुळे हे जे ड्राईड फ्रूट्स आहेत, जर्दाळू, अंजीर, खजूर, खारीक, मनुके, हे डायबेटिक पेशंट्सनी अवॉइड करायलाच हवेत. आता येऊयात कॅन्ड फ्रूट्सकडे. कॅन्ड म्हणजे काय, साठवलेले फ्रूट्स. आवळा कॅन्डी म्हणा किंवा किवीजच्या काही कॅन्डी येतात. देन कॅन्ड पायनॅपल्स वगैरे येतात, म्हणजे एखाद्या कॅनमध्ये भरून पायनॅपल येतात, ते शुगर सिरपमध्ये डिप केलेले असतात, का तर त्यांना साठवायचं असतं, खूप वेळ त्यांना जतन करून ठेवायचं असतं. तर हे शुगर सिरपमध्येच कुक केलेले असतात, ह्याला साखरेच्या पाकामध्ये शिजवलेलं असतं, त्यामुळे कितीही त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स असले, साखरेमध्येच शिजवल्यामुळे किंवा साखरेच्या पाकामध्ये स्टोअर केल्यामुळे याची शुगर लेवल्स खूप वाढलेले असतात, त्याच्यामध्ये शुगर कॉन्टेंट खूप वाढलेलं असतं. त्यामुळे खाल्लं की ऑफकोर्स शुगर वाढणारच. खूप वेळा आपला असा गैरसमज होतो की याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स आहेत. येस, असतात त्याच्यामध्ये थोडेफार न्यूट्रिएंट्स, बट शुगर खूप जास्त प्रमाणात असते. मी खूप साऱ्या सिनियर्सना बघते, जेवणानंतर आवळा कॅन्डी वगैरे खाण्याची त्यांची इच्छा होते किंवा ते रेग्युलर बेसिसवरती आवळा कॅन्डी खातात. या गोष्टीही आपण अवॉइड करायला हव्यात. सो हा होता आजचा व्हिडिओ, असे अन्नपदार्थ सांगणारा जे डायबेटिक पेशंट्सनी, मधुमेहींनी टाळायलाच हवेत. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि दुसऱ्या कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे का तुम्हाला तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. खूप जण व्हिडिओ बघत आहेत बट सबस्क्राईब करत नाही आहेत, सो प्लीज डू कन्सिडर सबस्क्रायबिंग. आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.